मुस्लिम धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी रामगिरी महाराज आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करत तात्काळ अटक करावी अशी मागणी करत इम्तियाज जलील यांनी रॅलीचं आयोजन केलंय। इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली संभाजीनगरहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे। मागच्या काही महिन्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे जाती धर्माचा तेढ निर्माण करण्याचा ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे, पोलीस काही करत नाही। दुर्दैवाने म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती, पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतं याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये, तरी सुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे। म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि आपल्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की मी कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही देवी देवताच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी त्यांनी तिरंगा रॅली काढलेली आहे। दरम्यान या रॅलीच्या पाठीमागचा काय नेमका त्यांचा उद्देश या सगळ्याबाबत त्यांच्याशी सविस्तरपणे संवाद साधला आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेनं। रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावरती कारवाई करावी, कारण की ते मुस्लिम समाजाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, मुस्लिम धर्माच्या विरोधात वक्तव्य करत आहेत आणि यासाठीच ही भव्य रॅली या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरून समृद्धी महामार्गे मुंबईला निघालेली आहे। हजारो गाड्यांचा ताफा घेऊन इम्तियाज जलील मुंबईकडे निघालेले आहेत। मुंबईचे पोलीस आयुक्त, डीजी आणि मुख्यमंत्री यांना संविधानाची प्रत देण्यासाठी ते या ठिकाणी मुंबईला निघालेले आहेत। आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत। एवढा मोठा गाड्यांचा ताफा घेऊन आपण मुंबईला निघालेला आहात। मुंबईत गेल्यावर काय नियोजन काय आहे कृष्णा, की हे कोणी आम्हाला भाग पाडले मुंबईपर्यंत येण्यासाठी? आम्ही तर सरकारला विनंती केली होती, अनेक निवेदनं दिले होते की महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे ते बरोबर नाही आहे। आज जातीच्या धर्माच्या नावाखाली कशा प्रकारचे एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे, दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून जेव्हा ते रामगिरीला सरकारकडून असं सांगण्यात आलं होतं की तुम्ही मुस्लिम समाजातले जे सगळे मोठे धर्मगुरू आहे त्यांच्या बाबतीत तुम्ही काहीही बोला, आम्ही तुमचं संरक्षण करू। आणि त्यांनी सिद्ध करून दिले की जेव्हा मुख्यमंत्री आले आणि सांगितलं की तू खूप चांगलं काम केलं, मी तुझी पाठराखण करतो आणि मी तुला सांगतो की तुझ्या केशाला हातही लावू देणार नाही, तर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे। अशा प्रकारचे हे भांडणं लावणं, लोकांना हे सांगणं की तुम्ही काय बोलायचं आहे तुम्ही बोला, आम्ही तुमचं संरक्षण करू, तर म्हणजे एक दुर्दैव आहे महाराष्ट्रासारखा एक पुरोगामी राज्यासाठी ज्याची एक परंपरा राहिलेली आहे, ज्याचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास आहे। आणि अशा राज्यामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही, मग आम्ही काय करू? गप्प बसू, ऐकत राहू? कारवाई होत नाहीये। सरकारने हे सगळं केलेलं आहे ना। म्हणजे एका भारतीय जनता पार्टीचा एका पिल्लू नेता म्हणतो कि मुस्लिम समाज के लोगों को मैं मस्जिद में घुस के चुन चुन कर मारूंगा। अरे त्याच क्षणी त्याला अटक करायला पाहिजे होती। सरकारला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जीभ त्याच्यात तोंडात आहे, आमच्या तोंडात नाही आहे, पण माझी हे संस्कृती नाही आहे, माझी हे तहजीब नाही आहे आणि माझा धर्मही याच्या बाबतीत परवानगी देत नाही। हे यांचे घाणेरडे लोकांची संस्कृती असेल, माझी नाही आहे। तुम्ही हे शक्ती प्रदर्शन करतायत, या शक्ती प्रदर्शनाच्या मागच्या कारण निवडणूक आहेत असं देखील बोललं। मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तर त्यावेळी सांगितलं होतं की आपण कोणत्या जमातमध्ये आहे, कोणत्या राजनैतिक पक्षामध्ये आहे तुम्ही राहा, पण एकदा आपल्या धर्मावर अशा प्रकारचे दररोज अटॅक होत आहे आणि कोणीही बोलायला तयार नाही आहे। माझी अपेक्षा काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांकडून असेल का? नाही, कोणीही त्यांचा विश्वास करणार नाही आणि त्यांच्यामध्ये हिंमतही नाही। राष्ट्रवादी काँग्रेस करणार का त्यांचे मुस्लिम नेते? नाही करणार, कारण त्यांना कुर्सी पाहिजे, त्यांना आमदारकीचं तिकीट पाहिजे। आम्हाला तर काही नाही पाहिजे। आम्ही
मी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं की तुम्ही एकदा मुस्लिम म्हणून कमीत कमी रस्त्यावर या आणि सरकारला आपण आठवण करून द्या की हे देश, हे राज्य गुंडागर्दीने चालणार नाही, संविधानाने चालणार, कायदे आणि कानूनने चालणार. मुख्यमंत्र्यांना आणि डीजीला तुम्ही भेटणार आहात, ते कुठे भेटणार आहात आणि मुंबईतलं नियोजन कसं आहे? कारण की तुम्ही मुंबईत गेल्यानंतर सर्वसामान्य मुंबईकर, ज्याचा ना रामगिरीशी काही घेणं देणं ना नितेश राणेंशी आहे, त्यांना ह्या सगळ्याचा त्रास होतो. हो, हा, आणि मुंबईकरांनी मग हेच प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे होते की इम्तियाज जलीलने जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की नियमाप्रमाणे, कायद्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा, तुम्ही कारवाई का केली नाही? त्यांनी कारवाई केली असती तर आम्ही इथे आलंच नसतं. त्यांनी केली नाही म्हणून आम्हाला येण्यास मी मुंबईकरांना क्षमा मागणार आहे, माफी मागणार आहे की तुम्हाला काही त्रास होणार आहे तर. पण हे राज्य, देश आपल्या सगळ्यांना वाचवायचं आहे. याच्यामध्ये फक्त मुस्लिम समाज आहे असं नाही आहे. माझ्या एका हिंदू बांधवांनी 100 गाड्या दिलेल्या आहे, 100 त्यांच्या पैशातून, की नाही तुम्ही ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी, देशामध्ये सर्व जाती धर्माने एकत्र राहावे याच्यासाठी प्रयत्न करत आहे. माझ्या वतीने मी 100 गाड्या तुम्हाला देत आहे. तर एक चांगला मेसेज जातो याच्यातून. पण सगळे नियम या ठिकाणी रॅलीमध्ये तोडलेले पाहायला मिळतात. लोक लटकून चालले आहेत, 2 व्हीलरवरती जिथं प्रवेश नाही आहे त्या नियमांना हरताळ फासलेली पाहायला. मी स्पष्टपणे सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 व्हीलर याच्या समृद्धी हा मार्गावर आपल्याला परवानगी द्यायची नाही. 1-2-3 2 व्हीलर्स आलेले आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. आम्ही आमचे नियम सगळं सांगितले होतं. लोक इतके आहे की गाड्यामध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे, लोक जास्त आहे. हे गाड्या संपल्यानंतर बसेस आहे मागे, 12-15 किलोमीटरपर्यंत हे रॅली आहे, मागे बसेस आहे, त्या बसेस खचाखच भरलेले आहे. म्हणून हे लोक आपल्याला जे दिसत आहे त्यांना गाडीमध्ये जागा नाही आहे. गरीब समाज आहे, सगळ्यांकडे गाड्या नाही आहे, म्हणून हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. बरं, तुम्हाला अडवलं तर तुमची भूमिका बघू ना एकदा आम्ही निघालं तर सही, कमीत कमी. आता बघू काय होणार. भेटणार मुख्यमंत्र्याला, काही भेटू. आमच्या मुंबईची जी टीम आलेली आहे, आम्ही त्यांनाही सांगितलेले आहे तुम्ही आम्हाला पुढे जाऊन जॉईन करा. बरं, आता जर कारवाई केली नाही तर पुढची रणनीती काय? बघू ना आपण. नक्की काहीतरी करू आम्ही, काहीतरी करू. असा गप्प बसणार नाही ना. निश्चित आपण पाहतोय की हजारोंच्या संख्येनं गाड्या या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं निघालेल्या आहेत. प्रत्येकाच्या गाडीवरती तिरंगा आपल्याला पाहायला मिळतोय. हिरवा झेंडा आणि तिरंगा दोन्ही घेऊन या ठिकाणी मुंबईकडे हे शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. आणि मागणी एकच आहे, नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांनी जे मुस्लिम समाज आणि धर्मगुरूंविषयीचे वक्तव्य केले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. आता यानंतर पोलीस प्रशासन आणि महाराष्ट्र शासनाचं काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र शेकडो नव्हे तर हजारो गाड्यांचा ताफा घेऊन इम्तियाज जलील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर. रामगिरी महाराज आणि नितेश राणेवरती कारवाई करावी यासाठी इम्तियाज जलील हातात तिरंगा घेऊन मुंबईच्या दिशेनं शेकडो गाड्यांचा नव्हे तर हजारो गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेत. समृद्धी महामार्गावरची ही दृश्य आहेत आणि समृद्धी महामार्गावर कदाचित पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाड्यांचा प्रवास या ठिकाणी होत असेल. इतक्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच समृद्धीवरून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाड्या निघाल्या असतील. एवढ्या गाड्या जर मुंबईमध्ये पोहोचल्या तर निश्चित मुंबईकरांची मात्र त्रिधा तिरपीट उडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे मुंबईला पोहोचण्याआधीच यावरती तोडगा निघावा अशा प्रकारची अपेक्षा करण्यात येते आहे. प्रत्येक गाडीवरती तिरंगा आहे आणि मागणी एकच आहे, रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. आणि यानंतर आता प्रशासन काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र हजारो मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेनं रवाना निघालेत आपल्या धर्मगुरूच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आणि ज्यांनी हे वक्तव्य केलेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, समृद्धी महामार्ग, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.